एकीकडे नसरापूरची घटना ताजी असताना दुसरीकडे पुन्हा एकदा पुण्यातल्याच पर्वती परिसरामध्ये एका 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि ते देखील तिच्याच आजोबाकडून धक्कादायक अशी ही घटना आहे। या नराधमाचं हे घर आहे, पर्वती परिसरातलं हे घर आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती। आता या घराला कुलूप लावलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यानंतर या परिसरामध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। नागरिकांकडून मोठं आंदोलन काल रात्री करण्यात आलं होतं। आज देखील स्थानिक नागरिकांकडून आंदोलन केले जाणार आहे आणि आपण पाहू शकतो या परिसरातले नागरिक देखील आता आपल्या सोबत आहेत। या ज्या मावशी आहेत या शेजारीच राहिला आहेत। मावशी काय नेमकी घटना घडली होती? तुम्ही इथेच राहिला आहात आणि काय नेमकं तुम्ही बघितलं होतं? आरोपीने त्या मुलीला जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचं म्हणतात। तू जर खाली उतरली आणि तू जर कोणाला काही सांगितलंस तर मग तुला मारून टाकल म्हणून धमकी दिली आणि आतमध्ये पोटमाळ वरनं खाली उतरू नको। मामींनी तिला आवाज दिल्यानंतरच तिने खाली उतरली, बाजूला काढली त्या पोरीला आणि नंतरनं त्याला आम्ही कडी लावून ठेवला आणि पोलिसांना कॉन्टॅक्ट साधला। काय नेमकं चित्र बघितलं म्हणजे काल काय तो जो आजोबाच आहे ती नात आहे ते एकाच ठिकाणी राहत होते, काय नेमकं बघितलं? माझे नाते म्हणला तो, नाते माझे मुलीची मुलगी आहे माझी म्हणलं तो। आणि मी असं करणार नाही, मी करल का असं माझ्या नातीला असं तर पण ते त्याचं ते हे बघून अवस्था बघून त्या मुलीची तेच माणसाला घडतं ना असं, किंवा कपडे काढले पोरीचे आणि त्या आतमध्ये काय मुलीला दाबत होता करत होता असं ते झालं। मुलगी बोलली ती पोरगी मला काय करत होता दाबत होता मला म्हणली आजोबा म्हणली। आणि तो कशाला आला तर माझ्या भावाने पाठवलं इकडं म्हणले त्याला, भाऊ बारका ते पण बारकेच मुलं दोन्ही असे एवढं असं झालं। तुम्ही घरात जाऊन त्या आरोपीला बाहेर काढलं? मी नाही काढलं, मामींनी काढलं, मामींनी त्याला बाहेर काढलं। अशा परिस्थितीत आम्ही पण जरा लटलट घाबरलो का, कारण आम्ही हा पहिल्यांदाच प्रकार पाहिला होता। मी असा प्रकार जिंदगीत पहिल्यांदा पाहिला की आजोबा मुलीवरती अत्याचार करतो। त्याच्यानंतर मामींनी त्याला बाहेर काढल्यानंतर ती मुलीला बाहेर बाजूला घेतली आणि त्याला लॉकमध्ये ठेवलं, पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना बोलून घेऊन त्याला त्यांच्या ताब्यात देऊन टाकला। त्याच्यानंतर लय मोठा मोर्चा निघाला, त्याला इथून बाहेर नेल्यानंतर खूप बायका वगैरे पुरुष वगैरे सगळे आले आणि नंतर खूप मोठा मोर्चा निघाला, कारण आमच्या वस्तीत ते पहिल्यांदा घडलं होतं। तुम्ही आता 9 वाजता पुन्हा एकदा मोर्चा, जी महिला आहेत ते जे ठरवून मग निर्णय घेतील काय करायचं वगैरे। मोर्चाचे ते लेडीज काय ठरवते ना, वरिष्ठ येणार आहेत ते बोलून मग निर्णय घेता येईल। तर आपण पाहिलं स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया, नेमकी काय घटना घडली होती ती देखील या सगळ्या महिलांनी कथन केलेलं आहे आणि या नराधमाला कडक शिक्षा व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांकडून आता आंदोलन देखील केले जाणार आहे। आणि ज्या पद्धतीने सातत्याने अशा घटना घडत आहेत, पोलिसांचा वचक राहिलेला आहे का हा देखील प्रश्न या निमित्ताने आता नागरिकांना पुणेकरांना पडताना दिसतोय। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।